नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 120 प्लस सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे पाहणार आहोत। त्यामुळे हा तुमचा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 मार्क नक्की मिळू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, कादंबरीचे नाव आणि लेखकांची नावे या ठिकाणी दिलेले आहेत। तर आपण एक एक करून सर्व सविस्तर पाहूयात। तर या ठिकाणी 1 नंबरला दिलेले आहे हिंदुत्व। तर हिंदुत्व कादंबरीचे लेखक हे आहेत विनायक दामोदर सावरकर। 2 नंबरला आहे बुद्ध द ग्रेट। या पुस्तकाचे किंवा कादंबरीचे लेखक आहेत M.A. सलमीन। 3 नंबरला आहे समिधा। तर समिधाचे लेखक आहेत डॉक्टर B.V. आठवले। 4 नंबरला आहे मृत्युंजय। मृत्युंजयचे आहेत शिवाजी सावंत। तर हा पण इम्पॉर्टंट पुस्तक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढील कादंबरी आहे छावा। तर छावाचे लेखक आहेत शिवाजी सावंत। नेक्स्ट आहे श्यामची आई। तर श्यामची आई यांचे लेखक आहेत साने गुरुजी। नेक्स्ट आहे श्रीमान योगी। तर याचे आहेत रणजित देसाई। श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत। मित्रांनो, जे स्टार मार्क करून देत आहे ते तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत, जेणेकरून तुमचा येणारा प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही। तर हे 2 या ठिकाणी हायलाइट करून ठेवा, श्यामची आई आणि श्रीमान योगी। पुढे आहे स्वामी। तर स्वामीचे आहेत रणजित देसाई। पुढे आहे पानिपत। तर पानिपतचे आहेत विश्वास पाटील। नेक्स्ट आहे युगंधर। युगंधर याचे लेखक आहेत शिवाजी सावंत। तर मित्रांनो, पानिपत हे पण या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। पुढे आहे ययाती। ययाती कादंबरी ही वि. स. खांडेकर यांची आहे। मित्रांनो, या कादंबरीवर सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे। तर पुढे पाहू कोसला। तर कोसलाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये कादंबरी किंवा सुप्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखके या क्वेश्चनवरती एकही मार्क जाता कामा नये। नेक्स्ट आहे बटाट्याची चाळ। तर याचे आहेत पु. ल. देशपांडे। नंतर आहे नटसम्राट। तर नटसम्राटचे आहेत वि. वा. शिरवाडकर। नेक्स्ट आहे शाळा। तर शाळाचे आहेत मिलिंद बोकील। नंतर आहे एक होता कारवर। तर याचे आहेत विना गवाणकर। तर चला पुढे पाहूयात। तर नेक्स्ट आहे बलूत। तर याचे आहेत दया पवार। मित्रांनो, याला सुद्धा हायलाइट करून ठेवायचं आहे। नेक्स्ट आहे व्यक्ती आणि वल्ली। तर याचे आहेत पु. ल. देशपांडे। नेक्स्ट आहे राधे। तर याचे आहेत रणजित देसाई। नेक्स्ट आहे दुनियादारी। तर दुनियादारीचे आहेत सुहास शिरवळकर। पुढे आहे आमचा बाप आणि आम्ही। तर याचे आहेत नरेंद्र जाधव। हे पण हायलाइट करून ठेवा मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा। पुढे आहे मानदेशी माणसे। तर यांचे आहेत व्यंकटेश माडगुळकर। नेक्स्ट आहे पार्टनर। तर याचे आहेत व.पु. काळे। तर चला पुढे पाहूयात। नेक्स्ट आहे बनगरवाडी। तर याचे आहेत व्यंकटेश माडगुळकर। नेक्स्ट आहे राऊ। तर याचे आहेत नास इनामदार। पुढे आहे आसामी। तर हे आहे पु. ल. देशपांडे यांचं। नेक्स्ट आहे पावनखिंड। तर हे आहेत रणजित देसाई यांचं पुस्तक किंवा कादंबरी आहे। तर मित्रांनो, याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवायचा आहे। नेक्स्ट आहे नाजी भस्मासुराचा उद्यास्त। तर याचे लेखक आहेत वि. ग. कानिटकर। पुढे आहे गोलपिठा। तर याचे आहेत नामदेव ढसाळ। नामदेव ढसाळ यांचं बुक आहे हे। नेक्स्ट आहे रणांगण। तर रणांगणांचे आहेत विश्राम बेडेकर। नेक्स्ट पाहू। तर नेक्स्ट आहे काजळमाया। तर याचे लेखक आहेत G.A. कुलकर्णी। पुढे आहेत महाराजांबद्दल पुस्तक आलेलं आहे राजा शिवछत्रपती। तर याचे लेखक आहेत बाळासाहेब पुरंदरे। याला पण
स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पुढे आहे झेंडूची फुले, तर याचे आहेत प्रल्हाद केशव अत्रे. नेक्स्ट आहे स्मृती चित्रे, तर हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे. पुढे आहे जेव्हा मी जात चोरली होती, तर हे आहे बाबूराव बागुल यांचे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. जेव्हा मी जात चोरली होती हे बाबूराव बागुल यांचे आहे. खूप वेळेस रिपीटेड झालेले आहे. तर चला पुढे पाहू. नेक्स्ट आहे झुंज, तर हे आहे नास इनामदार यांचे. नेक्स्ट आहे झोंबी, तर झोंबी हे आनंद यादव यांचं आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, स्टार मार्क करून ठेवा. झोंबी हे झोंबी आनंद यादव यांचं आहे. पुढे आहे उपरा, उपरा हे लक्ष्मण माने यांचं आहे. हे पण इम्पॉर्टंट करून ठेवा. नंतर आहे ज्ञानेश्वरी, हे ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचं आहे. पुढे आहे चेटकीन, तर चेटकीन हे नारायण धारप यांचं आहे. नेक्स्ट आहे करेचे पाणी, तर करेचे पाणी हे प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे. नेक्स्ट आहे वाळूचा किल्ला, तर वाळूचा किल्ला हे व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. तर चला पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे मंतरलेले दिवस, तर हे आहे गजानन दिगंबर माडगुळकर यांचं. नंतर आहे विनोद गाथा, हे पी के अत्रे यांचं आहे. नंतर आहे सत्तांतर, हे व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. नेक्स्ट आहे उचल्या, उचल्या हे बुक किंवा पुस्तक लक्ष्मण गायकवाड यांचं आहे. याला पण स्टार मार्क करून ठेवा. उचल्या, उचल्या हे बुक लक्ष्मण गायकवाड यांचं आहे. नंतर आहे हास्य तुषार, तर हे पी के अत्रे यांचं आहे. नेक्स्ट आहे भूमी, भूमी हे आशा बागे यांचं आहे. नेक्स्ट आहे मारवा, तर मारवा हे पण आशा बागे यांचं आहे. तर पुढे पाहू. नेक्स्ट आहे पैस, तर हे दुर्गा भागवत यांचं आहे. नेक्स्ट आहे ऋतुचक्र, ऋतुचक्र पण दुर्गा भागवत यांचं आहे. नेक्स्ट आहे प्रेषित, हे जयंत नारळीकर यांचं आहे. नेक्स्ट आहे अजगर, हे सिटी खानोलकर यांचं आहे. तर पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे त्यांची गोष्ट, स्वाती दत्ताराज राव याचे लेखक आहेत. पुढे आहे 1857चे स्वातंत्र्य समर, हे पण विनायक दामोदर सावरकर यांचं बुक आहे किंवा त्याचे लेखक हे विनायक दामोदर सावरकर आहेत. नेक्स्ट आहे 7 सके 43, तर हे किरण नगरकर यांचं आहे. नेक्स्ट आहे महानायक, तर महानायक हे विश्वास पाटील यांचं आहे. याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट आहे पण लक्षात कोण घेतो, हे आहे हरिभाऊ नारायण आपटे यांचं. पुढे आहे गुलामगिरी, तर गुलामगिरी हे महात्मा फुलेंचं आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा, खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. गुलामगिरी, गुलामगिरी हे महात्मा फुलेंचं आहे. नेक्स्ट आहे अक्करमाशी, तर हे आहे शरण कुमार लिंबोळे यांचं हे बुक आहे. तर चला पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे पाचोळा, तर पाचोळा आहे रार बोराडे यांचं हे बुक आहे. पुढे आहे शेतकऱ्यांचा आसूड, हे पण महात्मा फुले यांचं आहे. याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा फुले यांचं आहे. नेक्स्ट आहे माझा प्रवास, हे विष्णू भट गोडसे यांचं आहे. नंतर आहे भूताचा जन्म, हे दमा मिराजदार यांचं आहे. नेक्स्ट आहे मन में है विश्वास, हे विश्वास पाटील यांचं आहे. हे सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. नंतर आहे सखाराम बाईडकर, तर हे विजय तेंडुलकर यांचं आहे. नेक्स्ट महाराजांबद्दल बुक आलेला आहे शिवाजी कोण होता, तर हे गोविंद पानसरे यांचं आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि स्टार मार्क करून ठेवायचं आहे. तर चला पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे अमृतवेल, हे वि स खांडेकर यांचं आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. नंतर आहे आई समजून घेताना, तर हे उत्तम कांबळे यांचं आहे. नेक्स्ट आहे दग, तर हे उद्धव शेळके यांचं आहे. नेक्स्ट आहे तराळ अंतराळ, हे शंकरराव खरात यांचं आहे. याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. नंतर आहे हिंदू, हिंदू
हे भालचंद्र नेमाडे यांचं आहे, हे पण लक्षात ठेवा. तर चला पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे फकीरा. तर फकीरा कादंबरी ही अण्णाभाऊ साठे यांची आहे, हे पण स्टार मार्क करून ठेवा. खूप वेळा रिपीटेड बुक आहे हे फकीरा. तर फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांचे आहे. नेक्स्ट आहे यश तुमच्या हातात आहे, हे शिव खैरा यांचं आहे. नेक्स्ट आहे अग्निपंख. तर अग्निपंख हे अब्दुल कलाम यांचं आहे, हे पण स्टार मार्क करून ठेवा. खूप वेळा रिपीटेड बुक आहे हे अग्निपंख. अग्निपंख अब्दुल कलाम यांचं आहे. नेक्स्ट आहे मुसाफिर. मुसाफिर अच्युत गोडबोले यांचं आहे. नेक्स्ट आहे पांगिरा. तर पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पांगिरा. तर पांगिरा ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. नेक्स्ट आहे झाडाझडती. झाडाझडती हे बुक आहे विश्वास पाटील यांचं आणि विश्वास पाटील हे लेखक आहेत. तर या ठिकाणी हे पण स्टार मार्क करून ठेवा. झाडाझडती हे विश्वास पाटील यांचं आहे. नेक्स्ट आहे अपूर्वाई. तर अपूर्वाई याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. तर चला पुढे पाहूयात. तर नेक्स्ट आहे मी माझा. तर हे चंद्रशेखर गोखले यांचे आहे. नेक्स्ट आहे मर्मभेद. तर याचे लेखक शशी भागवत आहेत. नेक्स्ट आहे फास्टर फेणे. तर हे भारा भागवत यांचं आहे. नंतर आहे सखी. तर सखीचे लेखक आहेत वपू काळे. नेक्स्ट आहे राशीचक्र. तर राशीचक्रचे लेखक आहेत शरद उपाध्ये. नंतर आहेत गहिरे पाणी. तर या पुस्तकाचे लेखक आहेत रत्नाकर मतकरी. नेक्स्ट आहे चौघीजणी. तर याचे लेखक आहेत शांता शेळके, हे पण स्टार मार्क करून ठेवा. चौघीजणी याचे लेखक आहेत शांता शेळके. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे माझी जन्मठेप. तर हे आहे विनायक दामोदर सावरकर यांचं, हे पण स्टारलाइट करून ठेवा. म्हणजेच माझी जन्मठेप हे विनायक दामोदर सावरकर यांचं आहे, खूप वेळा रिपीटेड आहे. नंतर आहे बरमुडा टँगल. तर याचे लेखक आहेत विजय देवधर. नेक्स्ट आहे इडली आर्किड आणि मी. तर ह्याचे लेखक आहेत विठ्ठल कामत. नेक्स्ट आहे माझ्या बापाची पेंड. तर याचे लेखक आहेत दमा मिराजदार हे. तर पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे तुंबाडचे खोत. तर याचे लेखक आहेत श्री ना पेंडसे. नंतर आहेत नॉट विदाऊट माय डॉटर. तर याचे लेखक आहेत बेटी महमूदी. नेक्स्ट आहे वीर धवल. तर याचे लेखक आहेत नाथ माधव. नेक्स्ट आहे पहिलं प्रेम. तर याचे आहेत वि स खांडेकर. नंतर आहे पावनखिंड. तर याचे आहेत रणजित देसाई. नंतर आहे प्रकाश वाटा. तर या ठिकाणी याचे आहेत बाबा आमटे, हे लेखक आहेत. याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. प्रकाश वाटा हे बाबा आमटे यांचं आहे. नंतर आहे गरिबांचा बापू. तर याचे लेखक आहेत श्री ना पेंडसे. पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे कोल्हाट्याचं पोर. तर याचे लेखक आहेत किशोर शांताताई काळे, हे पण हायलाइट करून ठेवा. किशोर शांताबाई काळे. नेक्स्ट आहे एकच प्याला. तर याचे आहेत राम गणेश गडकरी. नेक्स्ट आहे किमयागार. तर याचे लेखक आहेत अच्युत गोडबोले. नेक्स्ट आहे युगांत. ही इरावती कर्वे यांची कादंबरी आहे. तर या ठिकाणी याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. युगांत. युगांत ही इरावती कर्वे यांची कादंबरी आहे. नेक्स्ट पाहू ऑइज अँड अदरवाईज. तर याचे आहेत सुधा मूर्ती. नेक्स्ट आहे निळावंती. तर हे मारुती चितमपल्ली यांचे आहे. तर हे पण स्टार मार्क करून ठेवा. निळावती हे मारुती चितमपल्ली यांचे आहे. नेक्स्ट आहे यशांची देणगी. तर याचे आहेत जयंत नारळीकर. तर पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे आनंदी गोपाळ. तर हे श्री ज जोशी यांचे आहे. नेक्स्ट आहे पडघवली. तर याचे आहेत गोनी दांडेकर. नेक्स्ट आहे सारे प्रवासी घडीचे. हे
जयवंत दळवी यांचं आहे. नेक्स्ट आहे काळोखातून अंधाराकडे, तर हे अरुण हरकारे यांचे आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. काळोखातून अंधाराकडे हे अरुण हरकारे यांचे आहे. नेक्स्ट आहे महाश्वेता, तर हे आहे सुमती क्षेत्रमाडे यांचे. पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे तिमिराकडून तेजाकडे, हे नरेंद्र दाभोळकर यांचं आहे. नेक्स्ट आहे हाफ गर्लफ्रेंड, हे चेतन भगत यांचं आहे. नेक्स्ट आहे लज्जा, तर हे तस्लिमा नसरीन यांचं आहे. नेक्स्ट आहे माझे विद्यापीठ, हे नारायण सुर्वे यांचं आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे यांचे आहे. नेक्स्ट आहे इल्लम, तर हे शंकर पाटील यांचं आहे. नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे शंकरराव खरात यांचं आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शंकरराव खरात यांचं आहे. पुढे पाहूयात. नेक्स्ट आहे वावटळ, तर हे व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे. हे पण स्टार मार्क करून ठेवा. नंतर आहे उपेक्षितांचे अंतरंग, हे आहे श्रीम माटे यांचं आहे. नेक्स्ट आहे माणुसकीचे गहिवर, हे पण श्रीम माटे यांचंच आहे. नेक्स्ट आहे नापास मुलांची गोष्ट, तर हे अरुण शेवते यांचं आहे. नेक्स्ट आहे मी वनवासी, तर या ठिकाणी यांचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ यांचं, तर हे पण स्टार मार्क करून ठेवा. मी वनवासी, तर याचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कादंबरी किंवा सुप्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखके हे 120 पाहिलेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या बाहेर पुस्तकांवर आलेला क्वेश्चन जाणार नाही. हे सर्व पुस्तके पाठ करून ठेवा आणि जे रिपीटेड आहेत ते एका वहीवरती लिहून काढा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.